बारामतीत अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर येते। यातून विमान अपघाताचं नेमकं कारण समोर येऊ शकतं। अजित पवारांसारख्या नेत्याला घेऊन उड्डाण करणाऱ्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीबाबत दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत, जे हादरवणारे आहेत। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा जीव घेणाऱ्या या विमान दुर्घटनेची चौकशी आता अधिक तीव्र होणार आहे। डीजीसीएनं या विमान कंपनीबाबत कठोर आदेश काय दिलेत, हा अपघात कसा झाला याची चौकशी सुरू असताना काय धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचं हे विमान होतं, त्यावर गेल्या वर्षभरापासून बंदी होती। त्यामागं काय कारण समोर आलंय? सगळ्यात महत्त्वाचं, ज्या प्रकारचा अपघात अजित पवारांच्या वेळी झाला तसाच अपघात याआधीही झाला होता। त्यावेळी काय घडलं होतं, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील। तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला। त्यांच्यासोबत विमानात असणारे इतर चौघे सुद्धा या दुर्घटनेत मरण पावले। या दुर्घटनेला आता आठवडा होतोय, पण विमान अपघाताचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये। तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। एकीकडे विमान दुर्घटनेची चौकशी अधिक तीव्र केली जातीये, तर दुसरीकडे व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचा काळा इतिहासही समोर येऊ लागलाय। ज्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या विमानानं अजित पवारांनी प्रवास केला होता, त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकं अत्यंत सुमार दर्जाची होती, अशी माहिती आता समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीवर EASAनं म्हणजेच युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं बंदी घातली होती। युरोपियन हवाई नियामक संस्थेनं या कंपनीवर 1 वर्षापूर्वीच ही बंदी घातली होती। तरीही ही कंपनी भारतात सेवा कशी देत होती, असा सवाल आता उपस्थित होतोय। EASAच्या अहवालानुसार व्हीएसआर व्हेंचर्सला लेव्हल 1 या सर्वात गंभीर श्रेणीतल्या सुरक्षा त्रुटींच्या यादीत टाकण्यात आलं होतं। हवाई वाहतूक क्षेत्रात लेव्हल 1 चा अर्थ काय होतो, तर ज्या कंपनीकडे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही ठोस शाश्वती नाहीये किंवा ती कंपनी तपासात सहकार्य करत नाहीये, अशा कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं जातं, तेव्हा ती कंपनी लेव्हल 1 मध्ये येते। सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे या कंपनीचा थर्ड कंट्री ऑपरेटर म्हणजे TCO परवानाही निलंबित करण्यात आला होता। धक्कादायक माहिती म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत या कंपनीच्या एका लिअरजेट 45 विमानाला अपघात झाला होता। या अपघाताबाबत EASAनं वारंवार तांत्रिक माहिती मागूनही कंपनीनं ती पुरवली नव्हती। ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत EASAनं कंपनीला 5 वेळा स्मरणपत्र पाठवली होती। तरीही कंपनीनं अंतर्गत चौकशी अहवाल द्यायला नकार दिला होता आणि सुरक्षा मानकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं, अशी माहिती समोर आली आहे। 2023 मध्ये मुंबईमध्ये याच कंपनीच्या एका विमानाला अपघात झाला होता। हे विमान विशाखापट्टणमहून मुंबईला आलं होतं आणि मुंबई एअरपोर्टवर म्हणजे मुंबई विमानतळावर या कंपनीच्या विमानाला अशाच प्रकारचा अपघात झाला होता, ज्या प्रकारचा अपघात अजित पवारांच्या विमानाला झाला आणि त्यावेळीही या विमानात 6 लोक प्रवास करत होते। सुदैवानं या 6 लोकांना वाचवण्यात यश आलं, कारण अपघात झाल्यानंतर विमानाला आग लागली, मात्र तात्काळ तिथं बचाव यंत्रणा पोहोचली आणि त्यांनी विमानाची आग विझवली आणि लोकांना बाहेर काढलं। या 6 जणांना दुखापत झाली होती, त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र ते सगळे या विमान प्रवासातून बचावले होते। मात्र कंपनीच्या या अपघाताबाबत आता माहिती समोर आली आहे आणि तशाच प्रकारचा अपघात अजित पवारांच्या विमानाला बारामतीत झाला, ज्यामध्ये विमानातले 5ही जण मृत्युमुखी पडले। या अपघाताच्या चौकशीवेळी कंपनीनं असहकार्य केलं, त्यामुळे युरोपियन हवाई क्षेत्रात या कंपनीच्या उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती। सर्वात खळबळजनक बाब म्हणजे युरोपियन युनियननं या बंदीच्या आदेशाची प्रत भारताच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाला म्हणजे DGCAला पाठवली होती। जर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कंपनी धोकादायक ठरवण्यात आली होती, तर महाराष्ट्रातल्या अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी या कंपनीच्या विमानाला परवानगी कशी मिळाली? या प्रश्नामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणावर अद्याप DGCAनं प्रतिक्रिया दिलेली नाहीये। दरम्यान DGCAनं व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या विशेष ऑडिटचे आता आदेश दिलेत। DGCAनं आदेश दिलेल्या ऑडिटचा अहवाल 15 फेब्रुवारी रोजी सादर करायला सांगण्यात आलंय। या अहवालात कंपनीचं कामकाज आणि लॉगबुक्सची चौकशी केली जाणार आहे। कंपनीकडून विमानाची योग्य देखभाल केली जात होती का आणि प्रोटोकॉलप्रमाणे लॉगबुक भरलं जात होतं का, हे तपासलं जाईल। यासोबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे AAIB कडून विमान दुर्घटना घडली तेव्हा काय परिस्थिती होती, यामागच्या कारणांचा शोध घेतला जातोय। यात काय माहिती समोर येते हेही पाहावं लागेल।
पण VSR व्हेंचर्स कंपनीबाबत जी माहिती समोर आली आहे त्यामुळे एक बाब स्पष्ट होणं गरजेचं आहे. ती म्हणजे अशा बंदी असलेल्या कंपनीच्या विमानात अजित पवारांसारख्या नेत्याला का बसवलं जातं? त्यांच्या सुरक्षेबाबत इतका हलगर्जीपणा केला गेला का? मग त्याला जबाबदार कोण? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.